हॅलो मॉम टू बी, ज्या पण प्रेग्नंट लेडीज असतील किंवा जो पण हा व्हिडिओ बघत असतील, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज माझी 7व्या महिन्याची सोनोग्राफी होती आणि 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये नॉर्मली काय रिपोर्ट्स असतात आणि माझे कसे आलेत हे मी कम्पेअर तुम्हाला करून दाखवणारच आहे. त्याआधी तर मला रात्रभर झोप लागली नाही. मला खूप एक्साईट वाटत होतं आणि थोडं नर्वसही वाटत होतं ॲट सेम टाईम, की बाळाचं वेट किती असेल, त्यानंतर बाळाची पोझिशन कशी असेल, लिक्विड असेल की नाही असेल, सगळ्या गोष्टी मला ते जे आहे ते रात्रभर टेन्शनमध्ये होतं आणि त्यामुळे मला झोप लागली नाही. मग आता सकाळी जागून लवकर आली, 4 वाजताच येऊन गेली. तरी पण मी थोडं लोळण्याचा प्रयत्न केला तरी झोप काय लागेना. म्हणून मी 4:30ला काय केलं की फायनली उठून गेलीत आणि फायनली उठल्यानंतर ब्रश वगैरे करून फ्रेश झाली आणि त्यानंतर मी असं योगा करत असते. काय होतं की आपलं वेट वाढलेलं असतं आणि वाढलेल्या वेटमुळे आपले जे पायावरती जे आहे ते सूज येते. मग ती पायावरची सूज जी आहे ती तुम्ही जर असं पूर्ण पायाला जर थोडं फ्लेक्स केलं तर त्यामुळे काय होतं, तर पूर्ण तुमचं बॉडीचं वेट जे आहे ते पायावरती पडतं आणि त्यामुळे ते जे तुमच्या नसा असतात त्या नसा पूर्ण दबल्या जातात आणि त्यामुळे ते जे सूज आहे ते सूज वगैरे येत नाही. एकतर तुमचं हार्मोनल पूर्ण इम्बॅलन्स झालं असेल किंवा प्रोटीन डाएट कमी झाला असेल तरीही बॉडीवरती सूज येते. मग त्यासाठी तुम्ही प्रोटीन डाएट वाढवू शकतात आणि जे आहे ते हेल्दी असा एक्सरसाइज करू शकतात. तुम्हाला माहितीच आहे, आपण रोज डेली जे आहे ते फेसचा योगा आणि हाताचे पायाचे काही जे योगा असतील त्या पोझिशन आपण करत असतो. सो 4:30 वाजता बघू शकतात की किती जास्त अंधार आहे. त्यानंतर माझे हेअर पूर्ण जे आहे ते डॅमेज झाले होते. समोरून प्रेग्नन्सीमध्ये पूर्ण हेअरफॉल झाला होता, अक्षरशः पूर्ण टकलं पडलं होतं. तर त्यासाठीच मी काय केलं की एक सिरम आहे तर ते मागवलं होतं आणि त्या सिरममुळे काय झालं आहे की आता ही बरीचशी ग्रोथ आली आहे. तुम्ही बेबी हेअर्स बघू शकता, जे छोटे छोटे हेअर्स जे आहेत ते आता ग्रोथ होते आहेत. सो ते पूर्ण हेअर जे आहे ते अप्लाय करून घ्यायचं मॉर्निंगला. पूर्ण एक्झॉटिक आहे ते, पूर्ण आतमध्ये चाललं जातं, लगेच काय दिसत नाही. पण हे पूर्ण जे बघू शकता तुम्ही की किती जास्त टकलं पडलेलं आहे. पूर्ण समोरच आहे एकदम. कोणती हेअरस्टाईल केली ना लगेच दिसतं. पूर्ण केस मागे घ्यायचे म्हटले तरी पण समोरून सगळं दिसतं ते. मग मी फ्रेशली आवरून घेतलं, योगा वगैरे करून घेतला, रेडी होऊन घेतलं कारण हॉस्पिटलला जायचं होतं. तर त्यामुळे जे आपलं डेली स्किन केअर जे काय असतं ते थोडंफार करून घेतलं आणि मसाज करून घेतली. हेड मसाज छान केली कारण 2 दिवसातून 3 दिवसातून ते केलंच पाहिजे. पूर्ण एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण मला खूप जास्त ग्रोथ जाणवते हेअरला. छोटे छोटे हेअर्स जे आहे ना ते म्हणजे 8 दिवसामध्ये त्या लिक्विडने यायला लागलेत आणि खूप छान येते. जास्त बाहेर पण दिसत नाही आणि पूर्ण आतमध्ये पण ॲब्झॉर्ब होतं लगेच. असं पूर्ण तेल लावल्यासारखं नाही दिसत. फक्त थोडंसं मसाज करावं लागतं आणि मसाज केल्यानंतर केस न विंचरता काय करायचं की त्याला बांधून ठेवायचं. म्हणजे जे आहे ते कंगव्याला न लागता पूर्ण केसांमध्ये ॲब्झॉर्ब होईल. त्यासाठी मग थोडं मी ते तसेच बांधून ठेवले आणि त्यानंतर मी मॉर्निंगला आता सोनोग्राफीसाठी आपण तसंच जाऊ नाही शकत कारण तिथं गर्दी असते, खूप वेळ आपल्याला वेट करावा लागतो आणि अशा टायमाला तुम्ही विदाऊट काही न खाता तुम्ही नाही जाऊ शकत. त्यामुळे मग काय करायचं, तर आधी जाताना थोडंफार तरी खाऊन जायचं, जेणेकरून लवकर जर नंबर लागला, लवकर तर लागतच नाही, जायला यायला थोडा अर्धा-1 तास तरी लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून मग मी काय केलं तर प्रोटीन पावडर घेतली, त्यानंतर एक बनाना घेतला आणि त्याचा ज्यूस बनवून घेतला. कारण एक्साइटमेंट पण खूप आहे आज की बेबीला भेटायचं आहे, दिसणार आहेत, त्यामुळे मग ज्यूस करून घेतला. आणि यामुळे काय होतं तर वेट पण छान वाढतं आणि आपल्याला प्रोटीन पावडरमुळे प्रोटीन पण भेटतात, ज्यामुळे आपल्या अंगावरती सूज नाही येत. त्यामुळे मग मी बनाना शेक करून घेतलं. सोनोग्राफीला जाताना पाण्याची बॉटल जी आहे ती सोबत ठेवायची कारण तिथं भरपूर पाणी प्यावं लागतं आपल्याला आणि पाणी जर व्यवस्थित असेल तर सोनोग्राफी जे बेबी आहे ना ते आपल्याला खूप छान असं विजिबल होतं. त्यामुळे पाण्याची बॉटल जी आहे ती सोबतच ठेवायची आणि काहीतरी खाऊन जायचं. उपाशी पोटी नाही जायचं, बिलकुल थोडंफार खाऊन जायचं. आणि तुम्ही उपाशी जर गेले तर तिथे तुम्हाला खायला सांगतात, पाणी प्यायला सांगतात. त्यामुळे मग घरून आपण आपल्या तयारीमध्येच जायचं. जे पण काय ते थोडंसं नाश्ता आणि पाणी सोबत घेऊन जायचं. बसून बसून प्रोटीन पावडर प्यायचे म्हटले तर नाकात फार मला तर खूप कंटाळा येतो प्रोटीन पावडरचा. पण ते बनाना वगैरे सोबत तरी ठीक लागते, जे मिक्स आपण काही पण ज्यूस वगैरे बनवल्यानंतर. तर त्यामुळे मग मी प्रोटीन पावडरचे जे ज्यूस आहे ते घेऊन घेतलं आणि त्यानंतर मला दिवा लावायचं होतं, नेमकं तेल संपलं. मग तेल काढून घेतलं आणि दिवा लावून घेतलं.
तुम्हाला माहिती आहे मी पुण्यतिथी आहे आता स्वामी समर्थांची 26 तारखेला, तर त्यासाठी मी जे आहे ते 21 दिवसाचं पारायण मांडलेलं आहे. आणि त्यासाठी मग मी काय करते तर रोज 3 अध्याय तरी वाचते. तर त्यामुळे मग मी हॉस्पिटलवरून आल्यानंतर लेट होईल किंवा उन्हात गेल्यानंतर मला डोक्याचा वगैरे त्रास होईल. त्यासाठी मी काय केलं तर आधीच पूजा करून घेतली, अध्याय वाचून घेतले, जप करून घेतला आणि इथं थोडं कापूर वगैरे जाळला. वेट वाढल्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी जो प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम कापूरमुळे होत नाही. त्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि त्याच्या स्मेलमुळे पण आपलं डोकं वगैरे दुखत असेल तर ते डोकं वगैरे दुखत नाही. आता आपण रिपोर्ट फास्टली डिस्कस करू. आता पूजा तर माझी झालेली आहे. सगळ्यांना तुम्हाला अशीच ताकद भेटू देत आणि सगळे जे आहे ते चांगली हेल्दी प्रेग्नन्सी होऊ देत सगळ्यांची. त्यानंतर मला काय होतं तर प्रोटीन पावडर घेतल्यानंतर मला थोडंसं जे आहे ते गुंगीसारखं वाटतं. त्यामुळे मी थोडं आंग टाकून देते कारण ते पचायला पण पाहिजे. आणि मला हॉस्पिटलला जायचं होतं, तर मग आता हे बोललेत की तू ज्यूस तर घेतलाच आहे, पण आता वॉटरमेलनचा पण ज्यूस बनवून तुला देतो. म्हणून यांनी मग काय केलं तर वॉटरमेलनचा ज्यूस बनवून दिला. आणि तिथं बनवणं चालू होतं, पण नेहमी आवाज द्यायचं की हे कुठं आहे ते कुठं आहे. त्यामुळे मग मी तिथंच उभी राहिली आणि मग मी ते रेकॉर्ड केलं. त्यापेक्षा आपण केलेलं बरं असतं, पण ठीक आहे. एक काहीतरी गोडवा प्रेम असतं की त्यांना करून द्यायचं आहे म्हणून ठीक आहे. तर मग आता माझे रिपोर्ट्स काय आले बघा. तर ॲमनिओटिक फ्लुईड जे आहे ना ते ॲमनिओटिक फ्लुईड माझं जे आलं आहे ते 12 सेंटीमीटर आलं आहे. ठीक आहे. ते नॉर्मली किती असू शकतं जे आपण आता 7व्या मंथमध्ये तर 10 ते 15 सेंटीमीटर. आता आपलं 10 ते 12 आलं आहे म्हणजे एकदम नॉर्मल आहे. AFI असं लिहिलेलं असतं ॲमनिओटिक फ्लुईड. ठीक आहे. तर ते जे आहे ते नॉर्मली 12 आहे माझं आणि ते नॉर्मल आहे एकदम. लो जर असलं तर ते 5 सेंटीमीटर असतं आणि हाय जर असेल AFI तर तो 24 सेंटीमीटरपेक्षा जास्त. पण आपल्याला नॉर्मल पाहिजे आहे ॲमनिओटिक फ्लुईड. प्लासेंटा जे आहे तो माझा पोस्टेरियर आहे. प्लासेंटा तुम्हाला माहिती आहे की बाळाला पोषण, ऑक्सिजन आणि इतर जे घटक आहे आवश्यक घटक ते पुरवण्याचं काम करतो आणि तो माझा काय आहे तर पोस्टेरियर आहे. ठीक आहे. सर्विकल लेंथ माझी 4 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे. तर नॉर्मली बघा मला टाका दिलेला आहे आणि त्यामध्ये एवढी नॉर्मल आहे. त्यानंतर लिक्वर जे आहे ते सेफॅलिक मीन्स त्याचं म्हणजे काय असतं तर लिक्वर म्हणजे जे जल आहे ते किती आहे तर ते ओके आहे आणि सेफॅलिक म्हणजे बाळाचं जे डोकं आहे त्याची पोझिशन जे आहे ते खालच्या बाजूला आहे आणि पाय जे आहे ते वरती आहे सेफॅलिक. तर म्हणजे की नैसर्गिक जे नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपल्याला अत्यावश्यक गोष्टी असतात ते ह्याच असतात की तुमची बाळाची पोझिशन कशी आहे आणि त्याची नाळ कशी आहे. ठीक आहे. काही असेल तर कमेंट करा आणि थँक्यू.